राष्ट्रीय अध्यक्ष नेमका कोण होणार, विलिनीकरणासंदर्भात राष्ट्रवादीची आता भूमिका काय आहे, अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला पडलेत। याचीच उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी तटकरेंशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे, आपण पाहूयात। अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार यांनी घेतली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर जेवढ्या मोठ्या प्रमाणात टीका झाली, त्यानंतर टीकेचे धनी ठरले ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे। अशी काय घाई झाली होती, अशी काय वेळ आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर की हा तातडीने तुम्हाला निर्णय घ्यावा लागला? एक तर आपल्या मार्फत महाराष्ट्राला जनतेला सांगू इच्छितो आहे की 3 दिवसाची विधी झाल्याच्या नंतर शपथविधी झाला, म्हणजे 72 तासाच्या नंतर। त्यामुळे एक स्पष्टपणाचा खुलासा मला करू द्या की कारण चुकीचं जाऊन त्याच्यातून विनाकारण आमच्यावरती असा अन्याय होण्याची आवश्यकता नाही असं मला स्वतःला वाटतं। तातडीने शपथविधी असं म्हणण्याचं काही कारण येतच नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीची बैठक आम्ही 3 दिवसाच्या दुखवट्याच्या नंतर जो शासकीय दुखवटाही होता जो आपण पाळत असतो, त्याच्यानंतर आम्ही विधिमंडळ पक्षाची बैठक 4थ्या दिवशी बोलवली। त्या दिवशी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपाल महोदयांना विनंती करून शपथ त्या ठिकाणी दिली। आता याच्यामुळे तातडी वगैरे हा प्रश्न येतोच कुठे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता जो आम्ही परिश्रमपूर्वक दादांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला 2023 मध्ये एनडीएमध्ये सहभागी होण्याचा, त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपयश आलं। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा प्रचंड आत्मविश्वासाने कमालीची मेहनत घेत दुर्दम्य इच्छाशक्तीने दादा आणि आम्ही सर्वांनी मिळून संबंध महाराष्ट्र पिंजून काढला आणि 59 पैकी 41 जागांच्या वरती घड्याच्या चिन्हावरती आम्ही यश मिळवलं। स्वाभाविकपणाने विधिमंडळ पक्षाचा नेता जसं आदरणीय दादा होते तशाच पद्धतीने त्यांचं दुर्दैवी अपघाती निधन झाल्याच्या नंतर नेता निवडीची प्रक्रिया आम्ही केली। याच्यात कोणाला काय का गैर वाटतं ही प्रश्न अजूनही दुर्दैवाने अनुत्तरित त्या ठिकाणी आहेत आणि याहीपेक्षा हे ज्यांच्याकडनं बोललं जातं किंवा केलं जातं त्याच्याबद्दलही माझा कोणाचा आक्षेप नाही, परंतु शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चा त्याच प्रांगणात कुणी कशासाठी केली या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं तर त्या माध्यमातून सुद्धा नेमकं कोणाची घाई कशासाठी होती ते सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होईल असं मला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी वाटतं आहे। जयंत पाटलांचं तुम्ही एक प्रकारे नाव घेण्याचा प्रयत्न करताय, कारण मी कोणाचं नाव नाही घेतलं, मी कोणाचं नाव घेतलं नाही असेल समोरच्या पक्षातून तर तो त्यांना दिला होता, ते आपण म्हणावं। मी काय कोणाचं नाव घेत नाही या संदर्भामध्ये। म्हणजे कुठेतरी त्यांच्याकडून गडबड झाली आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना निर्णय घ्यावा लागला? नाही, असं नाही। बघा, 2 भाग निलेजे आहेत। एक भाग विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता निवडणं हा पूर्णपणाने पक्षाचा अधिकार आहे, कारण आम्ही ताकदीने दादांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आहोत। आमची प्रामुख्याने विधानसभेमध्ये लढत कोणाबरोबर झाली हे आपण पाहतात। आता विलिनीकरण आणि विधिमंडळ पक्षाचा नेत्याची निवड याचा कसा संबंध येतो याचं जर का कोणी मला सांगितलं, महाराष्ट्राला समजावून सांगितलं जे आज विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये बोलतात, तर मी त्यांचा आभारी नक्की राहीन। विलिनीकरणाची चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने मुलाखती देण्यात आल्या त्याची घाई कशासाठी होती याचा प्रश्न माध्यमाने जर का विचारला तर मी आपला उपकृत होईल। सर, नेमकं काय होतं? खरं तर महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचंय का राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता या सगळ्या गोष्टींकडे लक्ष लागून आहे की नेमकं पक्षामध्ये काय चाललंय? खरंच विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होती का? खरंच अजित पवारांचं तुमचं या संदर्भात किंवा प्रफुल्ल पटेलांचं एकत्रित तुमचं काय बोलणं झालं होतं का? मुळात पक्षाचं विलिनीकरण होणार होतं का? म्हणजे शरद पवार गट आपल्याकडे विलीन होणार होता? हा भाग आज मला या ठिकाणी काय विषयावरती बोलायचं नाही आहे, कारण ज्या पद्धतीने एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला गेला त्याच्यातून मी प्रफुल्लभाई आम्ही टीकेचं लक्ष जरूर झालो। वहिनींच्याबद्दल सुद्धा ज्या धीरोदत्त पद्धतीने वहिनींनी स्वतःला सावरलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परिवार आहे या पद्धतीने, आणि दादांनी जो आयुष्यभरामध्ये विचार जतन केला, जोपासला, वाढवला संबंध महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेण्यासाठी, त्या विचाराला अधिक ताकद आणि शक्ती मिळावी म्हणून वहिनींनी धीरोदत्तपणाने या सगळ्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं जे आज आपण अनुभवतो आहोत ते खूप आमच्या सर्वांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत
महत्त्वाचं त्या ठिकाणी आहेच. आणि म्हणूनच अशा वेळेला या वाटचालीतून आम्ही पुढे जात असताना विलिनीकरण कोणी कोणाबरोबर चर्चा केली, मी आज या विषयावरती अधिक काय भाष्य करणार नाही, कारण कोण कशा पद्धतीने बोलत राहील. म्हणून मी 2 प्रश्न विचारले, त्याची अजूनही उत्तरं अनुत्तरित आहेत की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं, कुठल्या पक्षात. एक भाग. बरोबर. दादांची अंतिम इच्छा म्हणून वारंवार बोललं गेलं. दादांची अंतिम इच्छा किंवा काय इच्छा होती अगोदर, हे सगळ्या माध्यमांनी पाहिलं 2019 मध्ये दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवावं. ते भक्कम सरकार राहील, ते विकासाचं गतिमान राहणारं सरकार राहील, 3 पक्षाचं सरकार त्या ठिकाणी योग्य राहणार नाही. दादांची स्पष्ट भूमिका 19लाही होती, 22लाही होती. ज्यावेळेला एकनाथरावांनी एक विशिष्ट भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या सर्वच आमदारांनी एक पत्र आदरणीय पवार साहेबांना लिहिलं होतं, त्यावेळेला सुद्धा होती. त्यावेळेला सुद्धा पक्षात काही निर्णय झाले, परंतु दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर सुद्धा एक प्रसंगामध्ये घडला, ज्यावेळेला आदरणीय साहेबांनी राजीनामा दिला होता, त्यावेळेला सुद्धा दादांच्याबद्दल दादाच ज्या पद्धतीने त्यावेळेला राजीनामाच्या नंतर दादा त्या चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये बोलले, त्याबद्दल सुद्धा खूप पद्धतीच्या तिखट प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला. मग दादांची इच्छा त्यावेळेला होतीच. आजही मी वारंवार एक स्पष्ट केलं आहे की आम्ही एनडीएमध्ये आहोत. एनडीए म्हणजे काय, तर भारतीय जनता पक्ष प्रणित त्यांचा मित्र पक्षाचा देशभरातील संघटन म्हणजे एनडीए. यूपीए म्हणजे काँग्रेस मध्यबिंदू, त्यांच्या सोबत असणारे पक्ष ते यूपीए. एनडीएमध्ये ज्यावेळेला आम्ही सहभागी होतो त्यावेळेला मी वारंवार हे स्पष्ट केलं की आम्ही एनडीएच्या सहभागाच्या नंतर आम्ही स्वतःच्या ताकदीवरती निवडणुकीला सामोरं गेलो. महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये अभूतपूर्व प्रचंड असं यश, स्ट्रायकिंग रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 2 क्रमांकाला होता. ते दादांच्या नेतृत्वाखाली मिळालं. प्रचंड मेहनत आम्ही सर्वांनी सर्वदूर पद्धतीची केली. स्वाभाविकपणाने आमची पुढची वाटचाल एनडीएमध्येच राहणार आहे, हे मी दादा हयात असताना वारंवार माझ्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या वेळेला अशापैकी चर्चा कोणी उपस्थित केली त्याला मी म्हणत आलो. आता माझं हेच म्हणणं आहे की या बाबतीमध्ये सुद्धा उत्तर अनुत्तरित आहे की भारतीय जनता पक्षाबरोबरती म्हणजे एनडीएमध्ये येण्याची तयारी दर्शवून विलिनीकरणाची चर्चा होती किंवा काय आहे याच्याबद्दलची स्पष्टता यावी, आणि मग योग्य वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून जी भूमिका मांडायची आहे ती मांडील. तुमच्या बाईट्स खास करून ह्या सगळ्या घटनेच्या आधीच्या आपण पाहिलेल्या आहेत. प्रामुख्याने तुम्ही म्हणत होता की जर विलिनीकरण झालं तर काही माझा अडचण नाही किंवा माझा विरोध त्या गोष्टीला नसणार आहे. अजित पवारांची तुम्ही लाईन घेतली 2019 पासून एनडीए सोबत जाण्यासंदर्भातली होती. आता शरद पवार पक्षांच्या वतीनं काही डेट्स समोर आणलेल्या आहेत, वेगवेगळ्या तारखा, जिथं अजित पवार स्वतः एकटे या सर्व नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि विलिनीकरणासंदर्भातली चर्चा होती अशी देखील माहिती समोर येते. जर हाच पुढे जाऊन ही गोष्ट घडणार असेल तर तुम्हाला ती मान्य असेल का? आणि विलिनीकरण जर होणार असेल, शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत येणार असेल तर तुम्हाला ते मान्य असेल का तुमच्यासोबत? एक असं आहे की जर तरच्या प्रश्नावरती मी आज काही बोलणार नाही. एक राजकीय भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या विचारांनी पुढे जाण्याचा नेटाने आत्मविश्वासाने सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा वेळेला हायपोथेटिकल हे याचं उत्तर मी आज देऊ इच्छित नाही. ज्या वेळेला जशी परिस्थिती उद्भवेल त्या वेळेला पक्ष सामूहिकरित्या या संदर्भामधला विचार नक्की त्या ठिकाणी करेल. पण सर तुम्ही होता का या सगळ्या चर्चांमध्ये? कारण अशी एक माहिती मिळते, प्रेम कोर्टला अजित पवारांचं जे मंत्रालयाच्या मागचं निवासस्थान आहे तिथे एक बैठक झाली होती. खासदार सुप्रिया सुळे आणि तुम्ही दोघेही त्या ठिकाणी बैठक केला होता. साधारणपणे 16 जानेवारीची तारीख असावी. संध्याकाळी 5 ते 8च्या दरम्यानची भेट होती. नेमकं ह्या भेटीमध्ये नेमकं काय झालं होतं? आणि जर विलिनीकरणासंदर्भात चर्चाच नव्हती तर मग घड्याळ चिन्हावर तुम्ही शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उभेच कसे काय केले? एक भाग असा आहे की आपण जी तारीख सांगताय त्या तारखेबद्दल कोणाला तरी माहिती देऊ द्या, मग मी जरूर त्या विषयावरती बोलेन. एक, त्याच्या आधीच महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. आपण जी तारीख सांगताय त्यावेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या होत्या. महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल आलेले होते आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांचा पक्ष यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली. निवडणूक वेगवेगळ्या चिन्हावर, जरूर मी म्हणतो ना, वेगवेगळ्या चिन्हावरती पण एकत्रितपणे निवडणूक लढवली. हे संबंध महाराष्ट्राने त्यावेळेला पाहिलं.
निवडणूक एकत्रितपणाने लढणं, मी तर एखादा निवडणुकीच्या पुरता हा एक भाग झाला. त्या निवडणुकीचा टप्पा पुरा होत असतानाच जिल्हा परिषदच्या निवडणुका घोषित झाल्या आणि या जिल्हा परिषदच्या निवडणुका प्रामुख्याने कुठे आहेत तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणा, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यामध्ये धाराशिव, लातूर, परभणी आणि संभाजीनगर, कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. त्यामुळे तो जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला तो बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन होतं, त्याच्यानंतरच्या बैठकीचा असावा असं माझं मत आहे. माझं मत का? कारण त्यानंतर खुद्द दादाने एक पत्रकार परिषद बारामतीमध्ये घेतली आणि दादानी त्या बैठकीमध्ये जे ठरलं ते त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. माझं या ठिकाणचं एखादं वाक्य त्या घटनेशी सुसंगत का विसंगत आपण नक्की शोधपत्रिकेतलं एक उत्तम जाणकार आहात तेव्हा आपण बघू शकता. त्यावेळेला दादांनी स्वच्छपणाने सांगितलं की या निवडणुका एकत्रितपणाने लढवाव्यात आणि एकत्रितपणाने लढवत असतानाच एका चिन्हावरती लढवाव्यात, घड्याळाच्या चिन्हावरती लढवाव्यात अशी चर्चा त्या बैठकीमध्ये झाली असं दादांनीच पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी ते स्पष्ट केलं. एक त्यानंतर दादांनी मला फोन केला, दादांनी ते सांगितलं की अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे, त्याच्यामुळे शशिकांत शिंदे तुमच्याशी संपर्क करतील आणि ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार उभे करायचे आहेत, तेवढ्या सूचना आपल्या जिल्हाध्यक्षांना द्या, एवढीच चर्चा. पण हे संबंध महाराष्ट्रानं ज्या पद्धतीनं महानगरपालिकेला 2 राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढल्याचं पाहिलं, संबंध महाराष्ट्र हे देखील पाहतोय. कुठल्याही प्रकारची प्रवेश न करता शरदचंद्र पवार पक्षातले अनेक उमेदवार आहेत ते थेट घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. विलनीकरणाचा हा एक पहिला टप्पा नव्हता? नाही, मला या विषयावरती काय बोलायचं नाही. नेमकं काय होतं सर? कारण तुम्ही मला अध्यक्ष काय आहात. माहिती नाही ना, असं आहे निलेशजी, जी चर्चा जो निर्णय बघा, मी गेले 40 वर्ष राजकारणामध्ये आणि प्रामुख्याने 99 सालापासून दादांचा एक सहकारी म्हणून वावरत आलो. दादांचा विश्वास संपादन करण्याइतपत माझे बोनाफाईड्स राजकीय जे होते ते मी त्या त्या वेळेला निश्चित सिद्ध केलेले आहेत. त्याच्यामुळे एक बाब स्पष्ट आहे की जो निर्णय दादा करतील त्याची चर्चा माझ्याशी हो न हो मी त्या निर्णयाचं पालनही करत आलो. माझी काही मतं असतील एखाद्या बाबतीमध्ये तर ते मी बोलायचो, मांडायचो, कारण तेवढा माझा आणि त्यांचा एक उत्तम पद्धतीचा संवाद होता आणि हे महाराष्ट्राने अनेक वेळेला अनुभवलं आहे. या उलट दादांच्या बाबतीमध्ये माझ्या असलेल्या भूमिकेच्या बद्दल सुद्धा मला अनेक वेळेला दोषी ठरवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. कोणी का कधी मी काही बोलणार नाही, अनेक वेळेला झाला. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो जो निर्णय जो दादांनी घेतला की निवडणूक एकत्रितपणाने घड्याळाच्या चिन्हावरती लढवण्याचा, तो त्या व्हिडिओमध्ये असलेले सर्व नेत्यांनी एकत्रित म्हणून घेतला असावा असं दिसतंय. मला माहीत नाही, मला तेवढं सांगण्यात आलं की असा निर्णय झाला. मग त्याचा आणि हे बघा विलिनीकरणाचा मुद्दा कुठे येतो हा माझा सवाल आहे. असेल तर आता आम्हाला जसं आपणही वारंवार विचारता आहात की शपथविधीची घाई का झाली, तर तो मुद्दा त्या ठिकाणी येतो की अंत्यसंस्कार पूर्ण होण्यापूर्वीच विलिनीकरणाची चर्चा करण्याची घाई कोणाला का झाली हे एकदा स्पष्ट झालं की मग आपापच त्या संदर्भातली उत्तरं येऊ शकतील. तुम्ही एक खूप महत्त्वाची गोष्ट नमूद केली की अनेक वेळा सुनील तटकरेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला अजित पवारांच्या बाबतीत, पण अजित पवारांना सुनील तटकरेंची साथ कधी सोडली नाहीत. खंबीरपणे हे दोन्ही मित्र एकमेकांच्या सोबत उभे होते, प्रत्येक प्रसंगात उभे होते. त्यामुळे जर एवढा मोठा पक्ष निर्णय घेत असेल, खास करून तुम्ही तर प्रदेशाध्यक्ष आहे, तर नक्कीच या सगळ्या विषयासंदर्भात काहीतरी बोलणं झालं असेल. कारण ज्या पद्धतीचे सगळे दावे केले जात आहेत की आता ही शेवटच्या टप्प्यात होती, 15 तारीख निश्चित झाली होती, स्वतः शरद पवारांना म्हटलंय. त्यामुळे याच्या पुढे तर दुसरा आणि कोणच व्यक्ती नाहीये की जे या सगळ्या विषयासंदर्भात बोलू शकेल. नाही, मी काय म्हटलं की कोणीतरी सांगितलेलं आहे की आम्ही पत्रकार परिषद घेऊन काय काय टप्प्यावरती काय काय झालं ते आम्ही सांगू. ते एकदा येऊ दे ना, मलाच काय आज सांगण्याची काय घाई आहे. शपथविधी झाला, नाही नाही, पुढचे सगळे टप्पे गोष्टी होत गेल्या. बघा निलेशजी, मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, 2 बाबी पूर्णपणाने स्वतंत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला नेता निवडणं आणि शपथ घेणं नेतृत्वाने, हा आणि विलिनीकरणाचा मुद्दा काय येतो, म्हणजे विलिनीकरणानंतर उपमुख्यमंत्री दुसरं कोण होणार होतं का, हा का प्रश्न उपस्थित केला जातो मला कळू शकत नाही. मी आपल्याला प्रश्न विचारतो, असं काही नाही, मी आपल्याला प्रश्न विचारतो की वारंवार हे का
विचारलं जातं आहे. मी आपल्याला स्पष्टीकरण दिलं, माध्यमांना स्पष्टीकरण दिलं. आता यापेक्षा या विषयावरती मला बोलायचं नाही, कारण तो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे. आमचा नेता कोण आम्ही निवडायचा, आम्ही निवडणूक स्वतंत्रपणाने लढून जिंकून आलेलो आहोत. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये कुठलंही भाष्य यापेक्षा मी अधिक करू इच्छित नाही. आपण जे विचारलेला त्या सगळ्या प्रश्नाची माझ्या परिस्थितीमध्ये जे माझ्यामार्फत पक्षाची भूमिका जी मांडण्याची आवश्यकता होती ती त्या ठिकाणी मी निश्चितपणाने मांडलेली आहे. पवार साहेबांशी या सगळ्याच एकंदरीत घटनेनंतर काही बोलणं झालं तुमचं? माझं नाही म्हणणं. खरं तर एक आश्चर्याची गोष्ट जाणवते आहे की संसदेमध्ये विरोधी पक्षातला एक महत्त्वाचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसंदर्भातला एक स्थगन प्रस्ताव मांडतो. म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र कुठं भूमिका घेताना दिसत नाही या विषयाच्या अनुषंगानं. तुम्हाला वाटत नाही का की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे किंवा ह्या सगळ्या विषयांसंदर्भात जर त्यांना स्थगन मांडले त्याला तुमचा पाठिंबा आहे का? नेमकी काय भूमिका आहे? एक भाग मला निलेशजी कळू शकत नाही. घटना घडल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या घटनेची सखोल चौकशी व्हावी असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाला लिहिलेलं आहे. त्या पद्धतीने त्या खात्याचे मंत्री श्री राम नायडू यांनी, मुरलीधर मोहोळ यांनी ती बाब वारंवार स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे. माझंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राज्य सरकारला, केंद्र सरकारला विनंती राहील की तातडीने या सगळ्या गोष्टीचा जो तपास सुरू आहे तो आणखीन शीघ्र गतीने करावा आणि त्याच्यातील सर्व सत्य महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेसमोर लवकरात लवकर आणावं अशी आमची भूमिका आहे. सर, खरं तर उपमुख्यमंत्री पदाची आता सुनेत्रा पवारांना शपथ घेतली असली तरी अजित पवारांकडे वेगवेगळी महत्त्वाची खाती होती. माळेगाव साखर कारखान्याचा विषय असेल, ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपद असेल, पुणे महामंडळाच्या अध्यक्षपदाचा विषय असेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधल्या संचालक पदाचा विषय असेल, तर या सगळ्या विषयासंदर्भात पक्ष काय पुढचा निर्णय घेतोय? पवार कुटुंबातच ह्या सगळ्या गोष्टी राहणार आहेत की या सगळ्या संदर्भात काही तुमची अंतर्गत बैठक होणार आहे या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने? आम्ही या बाबतीमध्ये आज काही विचार केलेला नाही, कारण दादांनी त्या अत्यंत परिश्रमपूर्वक संस्था उभ्या केल्यात. आणि आपण पाहिलं की अलीकडच्या कालावधीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला पहिल्यांदाच मी अध्यक्ष होणार आहे अशी घोषणा त्यांनी निवडणूकपूर्वी केली. तेव्हा त्यांचे काय आडाखे आहेत. त्या सगळ्या परिसरामध्ये साखर उद्योग असेल, तिथला कृषी उद्योग असेल, तिथं वेगळं औद्योगिकरण असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये परिश्रमपूर्वक दादांनी गेले 30 वर्ष स्वतःला समर्पित भावनेने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. अशा वेळेला त्या संदर्भातला निर्णय ज्या वेळेला तशापैकी स्थिती होईल त्यावेळेला आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसून करू. सध्या तुमच्या पक्षाचे अमोल मिटकरी सातत्याने एक वेगवेगळी भूमिका मांडताना दिसत आहेत. पक्ष एका बाजूला म्हणजे पक्षातले सर्व आमदार एक भूमिका घेऊन आहेत तर ते एक वेगळी भूमिका मांडतायत. त्यांच्या भूमिकेचं कुठंतरी लोकांमधनं देखील मागणीचं त्यांच्या स्वागत होतं की प्रत्येक गोष्टी समोर आल्या पाहिजेत, CCTV आले पाहिजेत, ते विमानातनं एअरपोर्टला पोहोचले तिथून विमानापर्यंत जाण्यापर्यंतचे. काय या संदर्भात म्हणणं आहे सर? एक बघा निलेशजी, मी वारंवार गेले 4 दिवस स्पष्ट करतोय. आत्ता आपल्याजवळ 2 मिनिटापूर्वी मी सुद्धा म्हणालो की दादांचा जो दुर्दैवी विमान अपघात घडला त्या अपघाताची अगदी देवगिरीवरून दादा निघाल्यापासून विमानतळावरती पोचल्यापासून तिथून उतरेपर्यंत काल आपण पाहिलं तर 8:37 दादांनी म्हणजे विमान लँडिंग होण्याच्या आसपास ज्यावेळेला रेंज येते त्यावेळेला फोन केलेला हे आपण पाहिलं. त्यामुळे या सगळ्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून ते सत्य आणावं असं मी वारंवार बोललोय. आता या सगळ्या वातावरणामध्ये यापेक्षा मला त्या विषयावरती अधिक काय बोलायचं नाही. सर, तुमचं कधी बोलणं झालं शेवटचं आणि काय बोलणं झालं महाराष्ट्राला कळू शकेल का? नेमकं काय बोलणं झालं? कधी तुमची भेट झाली? माझी भेट आदल्या दिवशी 5 वाजता ठरलेली होती. 5 वाजून 10 मिनिटांनी मी देवगिरीवरती पोचलो. 7 वाजेपर्यंत मी त्यांच्या समेत होतो. त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, ते मांडणारा अर्थसंकल्प असेल, त्या अर्थसंकल्पामध्ये कोकणाविषयी, रायगडविषयी नेमकं काय काय असावं या संदर्भातली आमची चर्चा जरूर त्या ठिकाणी झाली. चर्चा अधुरी झाली याचं शल्य आणि दुःख माझ्या मनामध्ये खूप आयुष्यभर त्या ठिकाणी राहील. उपमुख्यमंत्री पदाचा विषय मार्गी लागलाय, राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा विषय कधीपर्यंत मार्गी लागू शकतो? कारण तुमच्या पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, तर त्याची काही तयारी सुरू झाली आहे का? कधीपर्यंत ही निवड होऊ शकते आणि अध्यक्ष पदासंदर्भामध्ये सध्या काय चर्चा सुरू आहे? अध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. जी भूमिका कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाईंनी दिल्लीमध्ये सुद्धा सांगितली, मी वारंवार स्पष्ट केली. आमदारांच्या, कार्यकर्त्यांच्या मनातल्या ज्या संवेदना आहेत, ज्या भावना आहेत, ते मनामध्ये ठेवतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेईल. शेवटी पक्षाची घटना आणि बाकीच्या सगळ्या
या सगळ्या काय जे काय बाबी आहेत ह्या सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. ताईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली वहिनींना, मात्र त्यांच्या राज्यसभेचा विषय जो आहे त्यांना राजीनामा दिला आहे की अजून त्यांचा राजीनामा देणं बाकी आहे, आणि जर दिला असेल तर त्यांच्या जागी कोण जाऊ शकतं? पार्थ पवार सातत्यानं मागणी करताय, अशी एक माहिती समोर येते. एक बाब असा आहे की राज्याच्या मंत्रिमंडळाची शपथ किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ ही त्या सभागृहाचा सदस्य नसताना सुद्धा घेता येऊ शकते. महाराष्ट्रामध्ये तशी अनेक उदाहरणं आहेत, केंद्रपातळीवरती अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आहेत. ह्या जे काय वैज्ञानिक तांत्रिक बाबी आहेत याची पूर्तता करण्याचं राजकीय भान आम्हाला जरूर आहे. पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये सातत्यानं काही गोष्टी समोर येत आहेत. त्यांचं मधल्या काळातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण समोर आलं, त्यांना आता पोलीस पातळीवर देखील क्लीन चिट मिळाली आहे, आणि जी समिती नेमण्यात आली होती त्या समितीनं देखील त्यांना क्लीन चिट दिली आहे. काय नेमकं सर या सगळ्या विषयात झालं होतं? अजितदादांच्या सोबत तुम्ही होतात, त्यावेळेस त्यांना प्रेस घेतली पहिली, सगळ्याच गोष्टी तुम्ही जवळून बघितलेल्या आहेत. नेमकं हे प्रकरण काय होतं आणि पार्थ पवारांना आता क्लीन चिट पण मिळालेली आहे? एक बाब अशी आहे की या संदर्भामध्ये दादांनीच त्याला सूचना केली होती की याची उच्चस्तरीय समितीने चौकशी करावी. आपण पाहिलं तर त्या वेळेला दादांनी स्पष्टपणाची भूमिका मांडली होती. त्याप्रमाणे उच्चस्तरीय चौकशी नेमली गेली. उच्चस्तरीय चौकशीचा जो अहवाल होता तो राज्य सरकारकडे त्या ठिकाणी आला, आणि त्या अहवालामध्ये नमूद केलेल्या बाबी आता आपल्यामार्फत सगळीकडे आलेल्या आहेत. त्याच्यामुळे बस याच्यापेक्षा त्याच्यात अधिक वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. सरकारने नेमलेल्या चौकशी समितीच्या मार्फत किंवा जे काही चार्जशीट दाखल केले जात असते त्याच्यामार्फत कायदेशीरदृष्ट्या आणि प्रशासकीयदृष्ट्या ज्या ज्या काय बाबी होत्या त्याचं स्पष्टीकरण त्या बाबतीमध्ये आता दोन्ही पातळीवरती आलेलं असल्यामुळे या विषयावरती अधिक बोलण्याची आवश्यकता नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, तुम्हाला देखील प्रचाराला निघायचं आहे. आता दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर उभे आहेत. आता जर मर्जर नाही झालं तर सगळेच तुमचेच उमेदवार निवडून येणारे सगळेच तुमचे सदस्य होणार आहेत. या प्रक्रियेसंदर्भात काय सांगाल? समोरच्या पक्षासोबत तुमचं काय या सगळ्या विषयासंदर्भात बोलणं झालेलं आहे? कारण की मर्जर आणि हे सगळे विषय जरी वेगळे असले तरी अगोदर अजित पवारांनी हा देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. ठीक आहे ना. एक मला जे माहिती आहे त्याप्रमाणे पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावरती लढलेले आहेत. प्रामुख्याने पुणे जिल्ह्यामध्ये अधिक. त्या संदर्भामध्ये ते जे उमेदवार आहेत जे आज घड्याळाच्या चिन्हावरती निवडून उभे राहिलेले आहेत त्यांना निवडून आणण्याच्यासाठी जी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणून लावायची आहे ती आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे लावणार आहोत. ती एक निवडणुकीची प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर बघू. लास्ट प्रश्न, राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भामध्ये आमदारांकडून एक मागणी समोर आली होती, सुनेत्रा पवारांना अध्यक्षपद मिळालं पाहिजे. तर सुनेत्रा पवार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी काळात महाराष्ट्राला पाहायला मिळतील का? मी निलेजी मगाचपासून आणि कालपासून वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की आमदारांच्या, कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या आणि पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या, पक्षाच्या कोर ग्रुपच्या भावना लक्षामध्ये घेऊन त्या संदर्भातला निर्णय त्या प्रक्रियेद्वारे लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे त्या ठिकाणी घेईल. सर धन्यवाद, वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिला. आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते, आणि एकंदरीतच मागच्या काही दिवसांपासून सध्या जी त्यांच्यावर टीका होते, पक्षावर टीका होते, याला सडेतोड उत्तर त्यांना या निमित्ताने एबीपी माझाशी बोलताना दिलंय. कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश मुदावली, एबीपी माझा, श्रीवर्धन, रायगड. तर राष्ट्रवादीच्या सध्याच्या परिस्थितीवर सुनील तटकरे यांनी अनेक प्रश्नांना महत्त्वाची उत्तरं दिलेली आहेत. या मुलाखतीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली. तेच थांबण्याची. थोड्याच वेळात पुढचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला पाहायचे, त्यामुळे